जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाहतोय। कालपर्यंत आपण 19 अभंग पाहिले। आज आपण 20वा अभंग बघूया। 20व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, करारे बापांनो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका। जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही। साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक। कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे। एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरिरूप। पुन्हा एकदा नाथ महाराज साधनेचं महत्त्वच पटवून देतात, नामस्मरणाचं महत्त्व पटवून देतात। ते कळकळीनं सांगतात की करारे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका। दुसऱ्यांना काहीतरी त्रास देणे किंवा कुठल्या तरी मार्गाने अपाय करणे, अशा प्रकारात करणी हा प्रकार येतो। ही थोडीशी काळी विद्या आहे। ज्या काळामध्ये नाथ महाराजांनी हरिपाठ लिहिला त्या काळाला उद्देशूनही नाथ महाराज कधीकधी उपदेश करतात। अर्थात काळ्या विद्येचा प्रयोग आजही समाजामध्ये आढळून येतो, पण त्याचं प्रमाण पुष्कळ कमी झालेलं आहे। पूर्वीच्या काळी याचं प्रस्थ फार होतं। म्हणजे ईश्वराच्या भक्तीमध्ये राजस आणि तामस प्रकारच्या भक्तीही असतात, तशीच सात्विक भक्तीही असते। संत तर कायम शुद्ध परमार्थाचाच बोध करतात। म्हणजे तू हे केवळ आत्मस्वरूप आहेस, देह नव्हे मन नव्हे, हा कायम ते उपदेश करतात। तत्वम असी या महावाक्याचा बोध ते शिष्याला करतात। पण परमार्थामध्ये कामनिक किंवा वैषयिक उपासनांचंही प्रस्थ आहे। त्या मार्गाला जो गेला तो एक प्रकारे स्वतःचंच अनहित करून घेतो। एखाद्या काळ्या विद्येच्या मार्गाने किंवा तंत्र मंत्र करणी इत्यादी मार्गाने दुसऱ्यांना अपाय पोहोचवणे, हेच करणे म्हणजे देवाधर्माचं करणे, असा एक भ्रम समाजामध्ये होता। बरं, या भ्रमात केवळ अपाय हाच मुद्दा नाही आहे बरं का। आपल्या धंद्यासाठी, आपल्या प्रपंचासाठी, आपल्या काही अडलेल्या कामांसाठी देवतेच्या उपासनेचा उपयोग करून घेणे म्हणजेच परमार्थ, असाही समज होता। म्हणजेच काहीतरी तिथे मिळेल तर तो देव, देणारा तो देव, अशी प्रथाच झाली। तिथे आपल्या मनातील काही इच्छा पूर्ण होत नसेल, नवस पूर्ण होत नसेल तर त्या देवामध्ये काही शक्ती नाही, असाही समज रूढ झाला। पूर्वीच्याच काळी कशाला जायचं, आजकालही पहा, ज्या ज्या देवस्थानांच्या ठिकाणी नवस पूर्ण होतो अशी आख्यायिका पसरते, त्या त्या देवाच्या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला दिसते। अक्षरशः लाखोंनी लोक तिथं जातात। का तर आपल्या मनातील इच्छा, आपल्या अडचणी दूर व्हाव्यात। संत आपल्याला पहिल्यापासून सांगत आलेले आहेत की जे कर्म तू करशील त्याचाच भोग तुझ्यापुढे येऊन उभा राहिलेला आहे। तुझ्या प्रयत्नांना महत्त्व आहे, तसंच केलेल्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं, हाही इथला न्याय आहे। तर ते तू आनंदानं भोग, फक्त भगवंताच्या स्मरणामध्ये भोग। आपण कोण आहोत ही ओळख करून घेण्यासाठी परमार्थ मार्ग आहे। पण याकडे दुर्लक्ष करून पुष्कळ लोक केवळ आपली प्रापंचिक परिस्थिती सुधारावी किंवा आणखी समृद्ध व्हावी यासाठीच देवदेव करतात। नाथ महाराज या सगळ्यांना उपदेश करतायत की काहीतरी साधन करा बापांनो, आणि कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नका, कुणाचंही वाईट करायला जाऊ नका। पुढे ते म्हणतात, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही। आपण पूर्वीही निरूपणांमध्ये पाहिले पहा की यमाची यातना त्यालाच होते ज्याच्यापाशी मन आहे, ज्याच्यापाशी इच्छा, कामना, वासना आहेत। तुकाराम महाराजही म्हणतात, तुका म्हणे झाले जे मना आधीन, तयासी दंडन यम करी। परमार्थ किंवा गुरुपदिष्ट साधना आपल्याला या इच्छा, वासना, मन, बुद्धी याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी आहे।
यातून बाहेर येण्याच्या ऐवजी जो त्या कचाट्यात अडकतो त्याला साहजिकच यमाची बाधा होते. वासना जात नाही, इच्छा जात नाहीत. काम, क्रोध इत्यादी विकार तसेच असतात. आयुष्यभर देवदेव किंवा इतर काही गोष्टी केलेल्या असतात ज्या केवळ आपल्या मनातल्या इच्छा पुऱ्या होण्यासाठी केलेल्या असतात. अशानं पदरात काहीही पडत नाही. खरी शांती पदरात न पडता अस्वस्थता तशीच राहते. इच्छा आणि कामना तशाच राहतात आणि माणूस शेवटी मृत्युमुखी पडतो. साहजिक आहे की त्याचा यमाचा फेरा चुकत नाही, म्हणजेच त्याचं कर्मबंधन कुठे तुटत नाही. पुन्हा पुन्हा तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकूनच राहतो. नाथ महाराज आपल्याला सांगतायत की जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. जेणेकरून पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, जेणेकरून आपलं मन बुद्धी याच्या कचाट्यातून आपली सुटका होईल, जेणेकरून आपल्या कामना, इच्छा, वासना तसेच आपले षड्रिपू याचंही बंधन आपलं तुटेल. अशी कुठली तरी साधना करा. भगवंताचं नाम हीच ती साधना आहे. हे जे नाथ महाराज आपल्याला कळवळून सांगतायत ना, याच्या मागे आपण सद्गुरूंकडे जावं आणि त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्याकडून उपदेश घ्यावा हा अर्थ अभिप्रेत आहे बरं का. ते प्रत्यक्ष गुरु ही संज्ञा वापरतीलच असं नाही. पण मला सांगा, ज्यामुळे आपली जन्ममरणाची फेरी चुकेल किंवा आपल्या यमाच्या यातना चुकतील अशी साधना सद्गुरूंशिवाय तरी कोण देणार? नाथ महाराज म्हणतायत, अशी तुम्ही काहीतरी साधना करा की या व्यापातून तुम्ही सुटून जाल, संसार चक्रातून तुटून मोक्षापर्यंत जाल. पुढे ते या साधनेचं बीज सांगतात बरं का. पुढच्या ओळीत ते म्हणतात, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. बघा, मगाशी जो विषय झाला की तत्वम असी हा बोध सद्गुरू शिष्याला करतात, त्या विषयाकडे स्वतःच नाथ महाराज आता आले. ते म्हणतात की साधनांचं सार मंत्रबीज आहे आणि हा मंत्रबीज म्हणजेच हरी आहे. साधनांचं सार अशी संज्ञा वापरायची वेळ नाथ महाराजांवरती आली आहे. त्याचं कारण मनुष्य निरनिराळ्या प्रकारच्या साधना करतो. समर्थ रामदासांनी तर दासबोधामध्ये अनंत प्रकारच्या साधना सांगितल्या आहेत आणि त्या साधना सांगणाऱ्या गुरूंचंही वर्णन केलेलं आहे. त्या खोलात आपण नको जायला. मुद्दा असा आहे की साधनांचे अनंत प्रकार आहेत. कुणी पारायण करेल, कुणी तीर्थयात्रा करेल, कुणी तीर्थयात्रा करता करता पारायण करेल, कुणी नामस्मरण ध्यान या साधनाही करेल, तर कुणी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन काही अनुष्ठानं करेल. साधनांना अंत नाही. महत्त्वाचं ते आहे की आपल्याला सद्गुरूंनी काय सांगितलं आहे. आपल्याला सद्गुरूंनी जर सांगितलं की अमुक तीर्थाच्या ठिकाणी जाऊन साधना कर, तर ते करणं हेच शिष्याचं परमकर्तव्य आहे. जे काही सद्गुरू सांगतील ते खरं, पण त्यासाठी सद्गुरू मात्र भेटायला पाहिजेत. नाथ महाराज इथं म्हणतात की सगळ्या साधनांचं सार मंत्र बीज आहे. बीज म्हणजे सुरुवात आणि तो म्हणजे हरी आहे असं नाथ महाराज सांगतायत. म्हणजे कुठल्याही प्रकारची साधना करा, पण ती तुमच्या हरीला धरून करा. हरी म्हणजेच आपलं आत्मस्वरूप. या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाशिवाय केलेली साधना म्हणजे केवळ ती कवायत आहे, आणखी काहीही नाही. बरं, मग नाम म्हणा, ध्यान म्हणा किंवा पारायण तीर्थयात्राही म्हणा, त्या आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात कशा करायच्या हे सद्गुरूंशिवाय कदापि कळणं शक्य नाही. आणि म्हणूनच सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. साधनांचं सार हे हरी आहे, पण ते सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागतं. त्याशिवाय त्या साधनाची फलप्राप्ती नाही. आणि त्या साधनाची फलप्राप्ती काय असेल तर पुढच्या वेळीत नाथ महाराज म्हणतायत पहा, आत्मतत्व धरी तोची एक. ते आत्मतत्व प्राप्त होणं हेच साधनाचं फलित आहे, पण त्यासाठी तेच आत्मतत्व धरावं लागतं असं नाथ महाराज म्हणतात. मागं जे म्हटलं की आपल्या आत्म्याच्या अनुसंधानात आपल्याला साधना करायची आहे, तेच इथं नाथ महाराज सांगतात की आत्मतत्व धरी तोची एक.
जो एक आहे तोच आत्मा सर्वत्र नटून आहे आणि तोच धरून आपल्याला साधना करायची आहे. हरिपाठात हीच गोष्ट माऊली विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान अशा ओळीत सांगतात की आपल्या आत्मस्वरूपाला धरून केलेला जर जप असेल तर तोच उपयोगी आहे. त्याशिवाय केलेला जप हा केवळ द्वैतातील जप आहे असं माऊली म्हणतात. तेच नाथ महाराज इथं सांगतात की मंत्रांचं बीज म्हणजे मूळ हे हरी आहे, तर त्या हरीला आपल्या आत्मतत्वाला धरून तू साधना कर. बाकीची कवायत करू नको. मुळात सद्गुरूंनी जे सांगितलं ते आणि तेच कर, आणखी काही करायला जाऊ नको. पुढे ते म्हणतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. साहजिक आहे, आपण आपल्या बुद्धीने आपल्या मनाने ठरवून केलेली साधना आणि सद्गुरूंनी दिलेली साधना यात मुळातच फरक आहे. आपल्या ठरवण्यामध्ये आपल्या देहबुद्धीचा, मीपणाचा, अहंकाराचा दर्प आहे. सद्गुरूंनी दिलेल्या साधनामध्ये कृपेचा हात आहे, आपल्या कर्तेपणाचा अंत आहे. साहजिक आहे की कोट्यावधी यज्ञ जरी केले तरी त्याची तुलना सद्गुरूपदिष्ट साधनेशी होऊ शकत नाही, त्यांनी दिलेल्या नामाशी होऊ शकत नाही. नाथ महाराज तेच इथे सांगतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. हे एक हरिनाम सद्गुरूंकडून आलेलं पाहिजे, कारण ते एकत्वातून नाम देतात, द्वैतातून नाम देत नाहीत. ते स्वतः आत्मरूप झालेले असतात, आत्मस्थितीला पोहोचलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडून आलेलं भगवंताचं नाम हे भगवंताला दाखवणारं असतं, शक्तीसहित आलेलं नाम असतं. माऊली जे हरिपाठामध्ये म्हणतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. असं अद्वैत कुसरी जाणणारे सद्गुरू असतात, म्हणून ते एक नाम हरी देतात. आपण ठरवून केलेली साधना द्वैतनाम हरी अशी आहे, ती कदापिही सायुज्यतेला प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरूंनी दिलेलं नाम मात्र एक नाम हरी या तत्वावरती असतं. तेच इथे नाथ महाराज सांगतात की एक हरी नाम जपता घडे. असं जे नाम सद्गुरूंकडून मिळतं त्याच्या जपाची तुलना कोटी यज्ञांशीही होत नाही. शेवटी ते म्हणतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. हीच सगळ्यात मोठी अडचण आहे साधकाची. आपल्याला निसंशय होताच येत नाही. गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये एके ठिकाणी म्हणतात की एक माणूस गंगेच्या किनारी होता, त्याला रक्तपिती झालेली होती. तिथे एक साधू होता. तो साधू लोकांना म्हणाला की गंगेत स्नान करून जो कोणी पवित्र झालेला असेल त्यानं जर या रक्तपिती झालेल्या माणसाला मिठी मारली तर त्याची रक्तपिती बरी होईल, पण जर तो पवित्र झालेला नसेल तर याची रक्तपिती त्याला होईल. कुणीही मिठी मारायला समोर आलं नाही. एक भाविक होता, त्यानं ताबडतोब त्याला मिठी मारली. महाराज हे सांगताना म्हणतात की अहो, तिथे सगळ्यांनी गंगा स्नान केलेलं होतं, पण आपण गंगा स्नान करून पापमुक्त झालेलो आहोत, पवित्र झालेलो आहोत, हा विश्वासच कुणामध्ये नव्हता. तो ज्याच्यामध्ये होता त्या व्यक्तीनं त्या रक्तपिती झालेल्या माणसाला मिठी मारली आणि त्याचा आजार गेला. आपलं हे असंच आहे. ज्या ज्या महापुरुषांच्या नावानं आपण शपथा घेतो, ज्यांचे ज्यांचे फोटो आपण देव्हाऱ्यात लावलेले आहेत, ते प्रत्यक्ष देहानं अवतरित झाले तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आपण त्यांनाच आधार कार्ड विचारू, काय हो खरंच तुम्ही स्वामी आहात का? काय हो खरंच तुम्ही महाराज आहात का? अशी आपली विश्वासाची तऱ्हा आहे. परमार्थामध्ये विश्वास हा देवच आहे एक प्रकारे. तो असेल तर संशयाला तिथे जागा नाही, आणि संशय असेल तर विश्वासाला जागा नाही. नाथ महाराज म्हणतायत, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. अक्कलकोट स्वामींच्या तारक मंत्राला आठवा. सुरुवातच त्याची अशी आहे, निशंक हो निर्भय हो मनारे. पहिला शब्द कुठला आहे? निशंक.
शंका असेल तर परमार्थात काहीही उपयोग नाही. अंतःकरण स्वच्छ, निर्मळ आणि निस्संशय पाहिजे. शंका असेल तर शक्ती कार्य करत नाही. शंका असेल तर उपासनेमध्ये बळ येत नाही. शंका असेल तर भावामध्ये शक्ती येत नाही, ताकद येत नाही. भावाचं बळ हेच तर खरं साधकाला गरजेचं आहे. तेच जर नसेल तर परमार्थात काय हाताला लागणार? काहीही नाही. नाथ महाराज म्हणूनच म्हणतात, न घ्यावा संशय. पुढे ते आश्वासन देतात, निश्चयेसी होय हरिरूप. बघा, ते म्हणतात, संशय टाकून जर तुम्ही साधना केली, गुरुपदिष्ट मार्गावरती निश्चयानं जात राहिलात, तर निश्चयानं हरिरूप व्हाल. आणखी आपल्याला काय पाहिजे? इतक्या कळकळीनं आणि ठामपणे नाथ महाराज म्हणतायत की तुम्ही हरिरूप व्हाल. फक्त तुम्ही संशय ठेवू नका. प्रेमानं, निष्ठेनं, भावाच्या बळानं साधना करा. कोरडेपणानं करू नका. तसं ते करणं एवढं मात्र आपल्या हातात आहे. असो, इथे या 20व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.